राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा तुम्ही बऱ्याच व्हिडिओ बघितले असतील। आज पैसे मिळणार, उद्या पैसे मिळणार, बघा पंचमी होणार गोड, 15 ऑगस्ट होणार गोड, बघा अशा बरेच तुम्ही न्यूज बघितल्या असतील। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता भेटला आणि तसंच PM किसान योजनेचा 24वा हप्ता असा भेटला, असे व्हिडिओ बघितले असतील। बघा सत्य काय या माहितीमध्ये आपण आता बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते म्हणजे बघा 8वा 9वा हप्ता ज्या शेतकऱ्यांचा राहिला त्याही शेतकऱ्यांना 8वा हप्ता आता मिळणार। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा आपण बघणार आहोत की रक्षाबंधन खरंच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार का। अशा व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की खरंच रक्षाबंधन होणार का गोड। बघा शेतकरी मित्रांनो, तारीख तर निश्चित केली नाही बघा, पण आपले देशाचे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका जाहिरात पत्रिकेत बघा एक महत्त्वाचा व्हिडिओ दिलेला आहे। त्यांनी बघा 12 जिल्ह्यात पैसे जमा होणार अशी सांगितले आहे। बघा 12 जिल्ह्याची आता यादी आपल्याकडे आलेली आहे, तर ते 12 जिल्ह्याची यादीही आपण आता सांगणार आहोत। तर त्यामुळे लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर करून जा, जेणेकरून तुम्हाला आपल्या माहिती सर्वात आधी पाहायला मिळेल। तर चला सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, बघा आपण डायरेक्ट माहिती बघणार आहोत, बघा काही फालतू व्हिडिओ सांगणार नाही। तर बघा सर्वात आधी आपण जिल्हे सांगणार आहे। तर बघा सर्वप्रथम जिल्हा यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यातनी आता निवड करण्यात आली आहे। या जिल्ह्यात राहत असाल तर बघा 9वा हप्ता नमो शेतकरी याचा आणि 24वा हप्ता असा PM किसान योजनेचा मिळणार। त्यानंतर पुढील जिल्हा म्हणजे बघा आपला बुलढाणा आणि अकोला याही जिल्ह्याचा समावेश केला आहे। याही जिल्ह्यामध्ये बघा तुम्हाला 2-2 हजार रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे। पण त्यानंतर बघा वाशिम आणि अमरावती याही जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे। बघा बँकाशी लिंक असेल तरच तुमचे बघा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तरच खात्यात पैसे मिळणार, हे कामं असले पाहिजे आपले। आणि त्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे बघा जर तुमच्या बँक खात्याशी KYC अपूर्ण असेल तर ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, कारण बघा आता रक्षाबंधन लवकर येत आहे, ही यादी लवकर दिलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात पैसे मिळणार। त्यानंतर पुढील जिल्हा म्हणजे बघा आपला हिंगोली आणि लातूर याही जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा परभणी आणि धाराशिव जिल्हा याही बांधवांना आता खात्यात निरडकलेला हप्ता म्हणजे बघा तुम्ही बरेच जण आतुरतेने वाट बघत आहे। जवळपास बघा 1 महिना होऊन गेला, अजूनही शेतकऱ्यांचा पैसा मिळाला नाही, म्हणजे हप्ता मिळाला नाही। त्यानंतर पुढील जिल्हा म्हणजे बघा बीड आणि नांदेड याही जिल्ह्यातनी समावेश करण्यात आहे। त्यानंतर जालना आणि छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर महत्त्वाचा जिल्हा म्हणजे बघा यवतमाळ आणि नांदेड याही जिल्ह्याचा आता समावेश करण्यातच आला। आणि त्यानंतर पुढील जिल्हा म्हणजे बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या सर्व जिल्ह्यामध्ये आता पैसे मिळणार आहे। आणि बघा शेतकरी मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणाऱ्या या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर बँकेशी जोडून ठेवावे, कारण बघा जेणेकरून पैसे जमा होतात आणि माहिती मिळेल अशा राज्य सरकारने 2000 रुपये थेट आता आपल्या बँक खात्यात येण्यासाठी आता केवळ काही तास आता शिल्लक राहिले आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे बघा आपला मोबाईल बँकेला लिंक आहे की नाही ते चेक करा, जेणेकरून आपल्याला मेसेजही आला पाहिजे। त्यानंतर पुढील जिल्हा म्हणजे अमरावती आणि अकोला याही जिल्ह्यात आता शेतकऱ्यांचे पैसे मिळणार। आणि बघा शेतकरी मित्रांनो, आता प्रमुख बँकामध्ये पैसे मिळणार, निश्चित तर बँका केल्या नाही, पण बघा काही सूचनानुसार आपल्याकडे बँका आल्या आहेत, ते तुम्हाला आता सांगू इच्छित आहे। तिच्यात आपलं खातं आहे की नाही तेही आपण आता चेक करा। तर बघा सर्वप्रथम बँक म्हणजे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर HDFC बँक, पोस्ट ऑफिस बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक आणि बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ISC बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, अशा 12 बँका आता। आणि या 12 बँकेत जर खातं उघडलं असेल तर अगदी काही तासात तुमचे पैसे मिळणार। आणि सर्वात महत्त्वाचं काम बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या मोबाईलवर मेसेज आला नसेल तर घाबरू नका, कारण बघा थोडा संयम ठेवावा लागेल आपल्याला। बघा सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे मेसेज येण्यासाठी काही काळ लागू शकतो बघा। त्यानंतर बघा बँक खातं जाऊन किंवा पासबुक अपडेट करून घ्या। आता बघा शिल्लक रक्कम तपासून घ्या, कारण अनेक शेतकऱ्यांचे मेसेज न येता पैसे मिळाले असल्याचे निरीक्षक आले आहे। बघा ज्या शेतकऱ्यांना बरेच झालं असं बघा मेसेज आला नाही पण बघा खात्यात पैसे जमा झाले, असे तुम्ही लवकरच आपली बँक खातेही चेक करा। तर आपण